यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील मोहोदा येथे झालेल्या तब्बल 97 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या घरफोडीचा आणि मजुराला लुटण्याच्या दरोड्याचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। अवघ्या काही दिवसात तपास पूर्ण करत पुणे परिसरातून तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 60 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या मोठ्या कारवाईमुळे यवतमाळ पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मोहोदा येथील राजेंद्र ज्वेलर्समध्ये 15 जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी तब्बल 97,50,000 रुपयांच्या सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। या घटनेच्या आदल्या दिवशी मोहोदा मेटीखडा मार्गावर मजूर रवींद्र कांबळे यांना मारहाण करून 44,300 रुपयांची रोकड लुटण्यात आली होती। सलग 2 गंभीर घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विशेष तपास पथके तयार करण्यात आली। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन पुणे परिसरातील असल्याचे निष्पन्न झालेत। त्यानंतर पोलिसांनी पुणे परिसरात सापळा रचत विशाल कुंभार, सौरसिंग राठोड आणि अभिमन्यू राठोड या तिघांना अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी घरफोडी आणि दरोड्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडनं सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन आणि इतर साहित्य असा एकूण 60,10,802 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई LCB पांढरकवडा पोलीस आणि तपास पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वी केली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू असून पोलिसांचे तपास कार्य वेगाने सुरू आहेत। मोहोदा येथील घरफोडी आणि दरोडा प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात उलगडा करून यवतमाळ पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। फरार आरोपींना अटक झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे।